मित्रांनो, पॅन्थॉन स्नॅपवरचा रॉड आहे माझा आणि ह्याचे हे बघा, इथे गाईड आहे, हा गंजायला लागलाय. सॉल्ट वॉटरला आपण फिशिंग करतो म्हटल्यावरती ह्या समस्या होतात. हा बघा, सर्व गाईडला इथे थोडं थोडं रस्टी लागलेली आहे, ह्या गाईडला पण आहे. मग आता मी काय करणार आहे माहिती आहे, मी यावरती WD मारणार आहे आणि जो आपला टूथब्रश आहे त्या टूथब्रशने मी क्लीन करणार आहे. सॉल्ट वॉटरची आपली फिशिंग असते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करत राहायच्या असतात. हे बघा, त्याला पूर्ण गाईडला सगळीकडे लावून घेणार आहे, थोडा वेळ ठेवून देणार. असंच असे सगळे गाईड आहेत ना, ते सर्व गाईडला मी WD-40 मारणार आहे. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो तुमच्या रॉडची अशीच काळजी घ्या आणि नंतर आहे ना, टूथब्रशने पूर्ण घासूने असा थोडासा क्लीन करायचा. म्हणजे रट्टी असेल तर ती पूर्ण निघून जाते. एक 5-6 महिन्याने 7 महिन्याने कधीतरी ही गोष्ट करायची. तर मित्रांनो, हे बघा, एक टूथब्रश आणि एक WD-40 ह्याच्या सहाय्याने मी गाईड कसे क्लीन केलेत आहेत ते बघा. हे बघा, सर्व गाईड एकदम क्लीन झालेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या रॉडची, महागडा जर रॉड असेल तर ही सर्व काळजी घेतली पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या रॉडची काळजी घ्या. ठीक आहे.